या कार्यक्रमाला निघालो. माझे साडू माझ्या बरोबर आहेत. ते म्हणले एवढं कोट बीट घालून अवॉर्ड फंक्शनला चालल्यासारखा का चाललाय. म्हणलं माझ्या इंडस्ट्रीतले सगळे अवॉर्ड झक मारतील, ऑस्करचं झक मारलं असं अवॉर्ड फंक्शन इथं आहे. मी नटून खटून जाणार. माझ्या आयुष्यातली एक इच्छा होती अशी. आमच्या क्षेत्रात जे नट मोठे होतात, पैसा कमवतात खूप, आणि मग प्रत्येकाची इच्छा असते की माझं गोव्यात एक फार्म हाऊस असावं, माझं महाबळेश्वरला एक फार्म हाऊस असावं, अमुक तमुक अशी किंवा मन्नत सारखा समुद्र किनारी बंगला असावा. आता माझ्या ह्या इतर उद्योगामुळे मला आता ते इतका पैसा मिळेल का नाही माहिती नाही माझ्या क्षेत्रातून, पण कधी मिळालाच तर माझी एक इच्छा खूप मनापासून आहे, माझं कोल्हापुरात घर असावं. खूप बरं होईल. माझी ती एक इच्छा आहे. सगळ्यात पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध, जगद्गुरु संत तुकोबाराया, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या पूर्वजांचं, आपल्या महामानवांचं मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. लहानपणी मला जत्रेत कुस्त्या बघायचं लई येड होतं. कुस्त्या बघायला आवडायच्या. मी जत्रा असली की पहिल्यांदा कुस्त्याचं मैदान कधी येते बघायचो, आणि मग वडिलांच्या मागे लागायचं मला कुस्त्या बघायच्यात, मला कुस्त्या बघायच्यात. मग वडील मला बोटाला धरून घेऊन जायचे. कुस्त्या बघायला बसलं की तुम्ही कोल्हापुरात कुस्त्या बघता, तुम्हाला कुस्ती रंगात आली ना, सगळी माणसं अशी उठून उभी राहतात एक साईड होऊन. माणसं उठून उभी राहिली की मला काही दिसायचं नाही, मी अस्वस्थ व्हायचो. मग वडील मला उचलून खांद्यावर घ्यायचे. खांद्यावर त्यांनी घेतल्यावर मला लख्ख सगळं दिसायला लागायचं. मग मी बारकाईनं ती कुस्ती बघायचो, त्यातले डाव प्रतिडाव सगळं बघून असं मेंदूत कोरून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मधल्या सुट्टीत सगळी पोरं मित्रमैत्रिणी माझ्या होती जमायचे आणि कुस्तीचं कालचं सांगते आम्हाला वर्णन. मग मी त्यांना ते जे मी बघितलेली कुस्ती आहे त्याचं रसभरीत वर्णन करून सांगायचं. सगळे भारावून जायचे. आजकाल मी सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आपल्या महामानवांविषयी बऱ्याच घटना लिहितो, त्यांचे विचार लिहितो आणि ते आकर्षक पद्धतीनं लिहितो. ती एक कला माझ्याकडे आहे कलाकार म्हणून. आणि महाराष्ट्रातले तुम्ही सगळे माझे मित्रमैत्रिणी, सगळे पुरोगामी विचारांचे लोक भारावून जातात, माझं कौतुक करतात.